रात्री जेवण करून झोपी गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे। कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा आणि मृताचा भाऊ हे सर्व रात्री झोपी गेले। मात्र सकाळी त्यापैकी 3 मृत आढळून आले। घर मालकाच्या म्हणण्यानुसार त्यांनी 2 महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडून घर भाड्यानं घेतलं होतं। ते मूळचे बिहारचे होते। घर मालकानं दिलेल्या माहितीनुसार मृताचा भाऊ परशुरामनं त्याला फोनवरून कळवले की त्याचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या उठत नाहीयेत, लवकर घरी या। जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांना हे 3 मृत अवस्थेत पडलेलं आढळून आले। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आदल्या रात्री ममतानं हलवा बनवला होता आणि सर्वांनी तो खाल्ला होता। त्यानंतर ते सर्व झोपी गेले। मात्र पहाटे 5 वाजता जेव्हा तो उठला तेव्हा त्याला भाऊ आणि वहिनी झोपलेले दिसले। त्यामुळे त्यानं उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाही। त्यानंतर त्यानं पुन्हा तोच हलवा खाल्ला आणि झोपी गेला। परशुरामच्या म्हणण्यानुसार रमेशच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होते आणि इतरांच्या तोंडातून फेस येत होता। त्यानं ताबडतोब पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले। घटनास्थळावर एक शेकोटी सापडली आहे। मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते आहे। शवविच्छेदन अहवाल जाहीर झाल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण उघड होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे।